स्टुडंट्स, आज आपण पॅरामेट्रिक फंक्शनचे एक्झाम्पल जे आहेत, कालची परवाची जे एक्झाम्पल आहेत तशीच आपण काय करणार आहे, आज पण एक्झाम्पल बघणार आहोत. आणि त्या एक्झाम्पलमधलं पहिलं एक्झाम्पल आज आपल्याला घ्यायचं आहे. इफ एक्स इज इक्वल टू लॉग 1 प्लस टी स्क्वेअर. काल आपण त्यासारखी एक्झाम्पल बघितलेलीच आहे, त्याच पद्धतीचं आहे. अँड वाय इज इक्वल टू टी मायनस टॅन इनवर्स टी, देन शो दॅट किंवा प्रूव्ह दॅट असेल, व्हेरीफाय दॅट असेल dy by dx is equal to root e raised to x minus 1 upon 2. आता आपण काय करूया, x लिहूया, y लिहूया, dx by dt काढू, dy by dt काढूया आणि त्यानुसार परत dy by dx काढून जे दिलेलं आहे त्याच्यानुसार आपण त्या स्टेपनुसार जाऊया. ठीक आहे. बघा आता पहिल्यांदा काय लिहून घेते मी, x इज इक्वल टू लॉग 1 प्लस टी स्क्वेअर हे लिहून घेतलं. याच्यानंतर आता डेरिव्हेटिव्ह काढू आपण विथ रिस्पेक्ट टू टी. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू टी असं म्हटलं तरी चालेल, किंवा डायरेक्ट एक्स वाय लिहून डिफरन्शिएट एक्स अँड वाय विथ रिस्पेक्ट टू टी असं म्हटलं तरी चालेल. आता डीएक्स बाय डी टी काढूया. आता डायरेक्ट लिहूया लॉग. पहिल्यांदा कशाची डेरिव्हेटिव्ह आपल्याला काढावी लागेल, लॉगची डेरिव्हेटिव्ह काढावी लागेल. मग लॉगची डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे, 1 अपॉन जे काय ब्रॅकेटमध्ये आहे ते. मग काय आहे इथं 1 प्लस टी स्क्वेअर हे लिहिलं. आणि परत पुढे आपण कशाची डेरिव्हेटिव्ह काढायची, डी बाय डी टी ऑफ 1 प्लस टी स्क्वेअर. हे एफ ऑफ टी जे राहिलेलं आहे त्याची पण आपल्याला डेरिव्हेटिव्ह काढावी लागेल. कंपोजिट फंक्शन आहे, लॉग आणि 1 प्लस टी स्क्वेअर हे दोन वेगवेगळे फंक्शन आहे आणि आपण सेपरेट डेरिव्हेटिव्ह याची काढतो. आता त्याच्यानुसार काय येते बघा, 1 अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर इंटू ब्रॅकेटमध्ये 1 चे डेरिव्हेटिव्ह कॉन्स्टंट आहे, कॉन्स्टंटचे डेरिव्हेटिव्ह 0 प्लस टी स्क्वेअरची डेरिव्हेटिव्ह काय येणार 2t. म्हणजे एक्स स्क्वेअरची डेरिव्हेटिव्ह किती असते 2x, त्यानुसार टी स्क्वेअरची डेरिव्हेटिव्ह येणार 2t येणार. ठीक आहे. आता हेच आपण नीट लिहूया, किती येणार बघा 2t अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर. हे आपल्याला काय मिळालं आता सध्या, dx बाय dt मिळाले. हे केलं. आता याच्यानंतर आपण dy बाय dt पण काढून, त्यानुसार आता y लिहिलेला आहे मी इथं. y लिहूया आता इथं आपण, y इज इक्वल टू टी मायनस टॅन इनवर्स टी. देअरफॉर डिफरन्शिएट y विथ रिस्पेक्ट टू टी. y चे डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टी काढायचे. t ची डेरिव्हेटिव्ह जशी x ची डेरिव्हेटिव्ह 1 असते तशीच t ची डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे 1. तिथं dy बाय dx असतं तर आपण x इथं x मध्ये फंक्शन असतं. आता इथं टी आहे त्यामुळं आपल्याला टी मध्ये फंक्शन आहे, डेरिव्हेटिव्ह आहे त्याच पद्धतीने आपण काढणार आहोत. टी ची डेरिव्हेटिव्ह 1 मायनस टॅन इनवर्स एक्स ची डेरिव्हेटिव्ह असते 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. मग टॅन इनवर्स टी ची डेरिव्हेटिव्ह येणार 1 अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर. आपल्याला डेरिव्हेटिव्ह मिळालेली आहे, इथे काय कंपोजिट फंक्शन नाही, सेपरेट दोन फंक्शन आहे, डेरिव्हेटिव्ह आपण काढलेली आहे. आता क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया आणि जे काही उत्तर येतं ते बघू आपण. दॅट इज इक्वल टू 1 प्लस टी स्क्वेअर इंटू 1 म्हणजे 1 प्लस टी स्क्वेअर मायनस 1 डिव्हायडेड बाय 1 प्लस टी स्क्वेअर. हे 1 ला 1 कॅन्सल झालं आणि आपल्याला डीवाय बाय डी टी काय मिळालं ते लिहूया आता. देअरफॉर डीवाय बाय डी टी इज इक्वल टू टी स्क्वेअर अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर. डीएक्स बाय डी टी काढलेला आहे, डीवाय बाय डी टी काढलेला आहे. आता आपण काय करूया, डीवाय बाय डीएक्स काढूया. डीवाय बाय डीएक्स इज इक्वल टू dy by dt डिवायडेड बाय dx by dt. हा फॉर्म्युला आपला लिहून घेतला. तिथं व्हेअर dx by dt नॉट इक्वल टू 0 हे लिहून घेतलं तरी चालतंय, नाही लिहिलं तरी चालतं. आता इथं घालूया आपण dy by dt किती आहे टी स्क्वेअर अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर. याला तात्पुरतं ब्रॅकेट टाकते. डिवायडेड बाय dx by dt किती आहे 2t अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर. जे काही कॅन्सल होतं ते कॅन्सल करूया बघा. टी स्क्वेअरला टी स्क्वेअर गेलं, एक टीला एक टी कॅन्सल झालं. जे काही शिल्लक राहिले ते लिहूया. वरती टी राहिलं आणि खाली 2 राहिलं. त्यामुळे आपल्याला जे डीवाय बाय डीएक्स मिळाले ते लिहून घेऊया इथं नुसतं. देअरफॉर डीवाय बाय डीएक्स इज इक्वल टू टी अपॉन 2. तिथपर्यंत आपल्याला मिळालेला आहे ऑल दिस ॲज 1. बघा लक्षात येतंय का, डीएक्स बाय डी टी काढलं, डीवाय बाय डी टी काढलं, डीवाय बाय डीएक्स काढलं. मगाशी काय मिळालं होतं आपल्याला, dy बाय dx इज इक्वल टू
t/2 मिळालं होतं. याला आपण एक आकडा दिला होता. आता आपल्याला काय करायचं आहे, उत्तरामध्ये कसं आहे बघा, रूट मध्ये e⁻⁻1 वरती न्यूमरेटर मध्ये आणि खाली डिवायडेड बाय 2, त्यातलं 2 जे आहे ते आपल्याला मिळालेलं आहे. आता फक्त आपल्याला t हे काढायचं आहे. मग जर आपण y = t - tan इनवर्स t जर हे फंक्शन वापरलं तर आपल्याला हे मिळू शकत नाही t ची व्हॅल्यू, कारण tan इनवर्स t चं काय करायचं पुढे. मग त्यामुळे आपण काय करूया, पहिलं जे आहे, कारण एक्सपोनेन्शियल फॉर्म कधी येतो, ज्यावेळी लॉगॅरिथमिक फॉर्म आपल्याकडे उपलब्ध असतो त्यावेळेला. मग लॉगॅरिथमिक फॉर्म कुठल्या फंक्शन मध्ये आहे तो बघूया आणि ते फंक्शन आपण निवडूया. कारण एक्सपोनेन्शियल फंक्शनचं लॉगॅरिथमिक फंक्शन आणि लॉगॅरिथमिक फंक्शनचं एक्सपोनेन्शियल फंक्शन हा भाग आपण 11वी मध्ये स्टडी केलेलाच आहे. तोच भाग आपल्याला इथं समजावून घ्यायचा आहे. मग लिहून घेते मी, लेट x = log 1 + t², कारण याच्यामध्येच आपल्याला लॉगॅरिथमिक फॉर्म दिसतो, त्याचं एक्सपोनेन्शियल मध्ये आपण कन्व्हर्शन करू. आता एक लक्षात घ्या, मी आता नुसतं लिहिते इथं a⁻m = b असेल. समजा हा x हे आहे ते एक्सपोनेन्शियल फंक्शन आहे. याचं कन्व्हर्शन मला जर लॉगॅरिथमिक फंक्शन मध्ये करायचं असेल तर काय करावं लागतं, तर हा बेस आहे एक्सपोनेन्शियलचा, तोच बेस कुणाचा घ्यायचा आहे, लॉगचा बेस तो घ्यायचा आणि त्याच्यानुसार काय करायचं, इथं हे बी जे आहे ते कुठं जोडायचं, लॉगला जोडायचं आणि = लिहायचं. बघा, हा एक्सपोनेन्शियल फॉर्म आहे आणि हा लॉगॅरिथमिक फॉर्म आहे. हा आहे तो एक्सपोनेन्शियलचा बेस, हा घ्यायचा लॉगचा बेस, नंतर इकडचं बी जे आहे ते लॉगला जोडायचं आणि इकडचं जे वरचं यम आहे ते कुठं जोडायचं, इकडे = म्हणून लिहायचं. मग यानुसार आता हा फॉर्म इथं आहे, दिसतोय तुम्हाला, इथं बेस आहे तो ई आहे. मग हा फॉर्म इथं लॉगॅरिथमिक फॉर्म, फक्त इकडे लॉग आहे आणि इकडे यम म्हणजेच एक्स आहे. मग यानुसार आपल्याला इथं याचं कन्व्हर्शन असं करायचं. मग देअरफॉर काय मिळणार, तात्पुरतं मी कंसामध्ये लिहिते, तिथे काय तुम्ही फॉर्म्युल्यामध्ये तिथं काय एक्झाम्पल मध्ये लिहू नका, नुसतं माहितीसाठी. मग आता आपल्याला याचं कन्व्हर्शन याच्यामध्ये करायचं आहे. मग आता ए म्हणजे काय आहे बघा, ए म्हणजे बेस किती आहे, बेसला बेस आहे किती आहे, ई आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर इकडचं एक्स जे आहे ते कुठं जाणार, वरती जाणार. मी मग ते सांगितलं तर यम कुठं गेलेला आहे, = च्या तिथं. मग इकडचे 1 + t² कुठं जाणार, = च्या इकडं, आणि एक्स कुठं जाणार आहे तर e⁻ च्या बेसमध्ये. म्हणजे यानुसार आपल्याला मिळणार आहे. मग a⁻m म्हणजे काय आहे, एक्स लिहिलेला इथं, आणि = b म्हणजे किती आहे, 1 + t². हे मिळालेलं आहे आपल्याला. आता 1 इकडे आणूया, देअरफॉर e⁻x - 1 = t², and therefore t² हे असं लिहिते e⁻x - 1. आता स्क्वेअर रूट घेऊया, t काय मिळणार आपल्याला, e⁻x - 1. मग आपल्याला t मिळालेला आहे. मग देअरफॉर फ्रॉम 1 वरून तिथं प्लस मायनस जनरली येत असतं माहितीये, पण आपल्याला एक्झाम्पल मध्ये नाहीच आहे. मग नसू दे, आपल्याला टी म्हणजे काय मिळालेलं आहे, एक तरी मिळालेलंच आहे. पॉझिटिव्ह असू दे, निगेटिव्ह असू दे, एक तरी मिळालेलंच आहे. मग त्याच्यानुसार आपण हे लिहिलेलं आहे. आणि शक्यतो करून ई जो आहे आणि हे पॉझिटिव्हच मिळणार आहे, निगेटिव्ह मिळणारच नाही. कारण एक्सपोनेन्शियल फंक्शन काय असतं, ऑलवेज तिथं काय असतं, पॉझिटिव्ह असतं. कारण ई ची व्हॅल्यू किती असते, 2 पॉईंट अशी असणार. मग -1 जरी केलं त्याच्यामधनं, मग 2 जी काय व्हॅल्यू असेल, 2 असेल किंवा काही असेल, तर त्यानुसार हे काय असणार, ऑलवेज पॉझिटिव्हच मिळणार. त्यामुळे निगेटिव्हचा प्रश्नच नाही तिथं. मग टी ची व्हॅल्यू लिहूया 1 मध्ये, आणि आपलं जे लास्ट आन्सर आहे ते काय मिळणार आहे बघा, dy/dx = t/2. टी म्हणजे काय, रूट e⁻x - 1/2. हे जे आपल्याला शो दॅट मध्ये आहे ते मिळालेलं आहे. बघा, पहिलं एक्झाम्पल आपलं इथं कम्प्लीट होतं. ठीक आहे. आता दुसरं एक्झाम्पल बघा, इफ x = 2 cos raised to 4 × t+, म्हणजे ब्रॅकेटमध्ये t+3 आहे, कॉमा y = 3 sin raised to 4 t+3, then show that dy/dx = रूट मध्ये 3y/2x. आता हे जे आहे ते आपल्याला मिळवायचंच आहे. ते आपण कसं मिळवायचं ते बघूया. पहिल्यांदा काय करूया, x लिहून घेऊया, y लिहून घेऊया. आता इथं y/x आहे, त्यामुळे x आणि y दोन्ही पण आलं पाहिजे. मग ते आणण्यासाठी जर दोन्ही सुद्धा विथ रिस्पेक्ट टू dx/dt dy/dt जर काढायला गेलो तर तिथं आपल्याला xy मिळणार नाही, t च्या टर्म मिळतील. मग त्यामुळे आपल्याला काय करावं लागेल, हे जे दिलेलं आहे x आणि y याचं कन्व्हर्शन आपल्याला इम्प्लिसिट फंक्शन मध्ये करावं लागेल. आणि इम्प्लिसिट फंक्शन नुसार आपल्याला dy/dx जे काय आहे ते उत्तर मिळवायचं आहे. आता दोन्ही लिहून घेऊया, थोडासा बदल करत जाऊ.
या टाईपचे आपण एक्झाम्पल बघितलेलंच आहे, त्यानुसारच आपल्याला सोडवायचं आहे. बघा आता, लेट x इज इक्वल टू 2 cos रेज टू 4 t प्लस 3 कॉमा y इज इक्वल टू 3 sin रेज टू 4 t प्लस 3. हे लिहून घेतलं. आता याच्यानंतर इथलं 2 इकडं आणते आणि तिकडचं 3 या बाजूला y च्या खाली आणूया. देअरफॉर x अपॉन 2 इज इक्वल टू cos रेज टू 4 t प्लस 3 कॉमा y अपॉन 3 इज इक्वल टू sin रेज टू 4 t प्लस 3. हे लिहिलं. आता याच्यानंतर आपण असं करूया, स्क्वेअर रूट काढूया. दोन्ही बाजूंचा स्क्वेअर रूट म्हणजे अजून 2 न इथं काय होईल, कमी होईल आणि आपल्याला साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटाचा फॉर्म्युला वापरता येईल. ठीक आहे. आता याच्यानुसार काय येणार बघा, इकडे येणार आहे याचं स्क्वेअर रूट येणार x अपॉन 2, त्याच्यानंतर इज इक्वल टू कॉस स्क्वेअर t प्लस 3 आहे. म्हणजे 2 न घाता म्हणजे इकडचं पण स्क्वेअर रूट आपण काढलेलं आहे. कॉमा इथे येणार रूट y अपॉन 3 इज इक्वल टू साइन स्क्वेअर t प्लस 3. कारण दोन्हींचे अँगल सेम आहे त्यामुळे आपण साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा फॉर्म्युला वापरू शकतो. आता आपण काय करूया, या दोन्हींची बेरीज करू. LHS ची बेरीज, RHS ची बेरीज करूया. देअरफॉर रूट x अपॉन 2 हे LHS मधलं, तिकडचं प्लस रूट y अपॉन 3 यांची बेरीज करू. बेरीज केल्यावर काय येणार आहे इथं कॉस स्क्वेअर. आता RHS ची बेरीज करू. कॉस स्क्वेअर t प्लस 3 प्लस साइन स्क्वेअर t प्लस 3. आणि हा फॉर्म्युला कुणाचा आहे, कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा. थिटा कोणताही असेल पण सारखा असला पाहिजे. आहे सेम t प्लस 3 म्हणजे किती व्हॅल्यू येते याची, 1 येते. मग त्यानुसार आपल्याला काय मिळालं बघा इक्वेशन, रूट x अपॉन 2 प्लस रूट y अपॉन 3 इज इक्वल टू 1. हे जे आहे ते इक्वेशन आपल्याला मिळालेलं आहे. आता याची डेरिव्हेटिव्ह आपल्याला पुढे काढायची आहे. बघा आता, रूट x अपॉन 2 प्लस रूट y अपॉन 3 इज इक्वल टू 1. हे आपल्याला इम्प्लिसिट फंक्शन मिळालेलं आहे. याचं कन्व्हर्शन आपल्याला कुठपर्यंत करायचं आहे, dy बाय dx पर्यंत करायचं. मग आता डिफरन्शिएट करूया. विथ रिस्पेक्ट टू एक्सच म्हणावं लागेल. देअरफॉर डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स किंवा बोथ साइड्स विथ रिस्पेक्ट टू एक्स विल गेट असं म्हटलं तरी चालेल. हे लिहिलंय. आता डिफरन्शिएट करूया. त्यातलं कॉन्स्टंट जो आहे तो बाजूला काढू आपण. यातला कॉन्स्टंट आहे रूट 1 अपॉन 2. कॉन्स्टंट बाजूला काढला आणि डी बाय डी एक्स कुणाचं घेणार आहे आपण, रूट एक्स घेणार आहे. इथं रूट एक्स ला आहे त्यातलं 1 अपॉन रूट 2 म्हणजेच 1 अपॉन रूट 2 खाली लिहिलं तरी चालतं, तात्पुरतं असू दे तसंच. याचं डेरिव्हेटिव्ह काढू. प्लस रूट मध्ये 1 अपॉन 3 आणि डी बाय डी एक्स कुणाचं काढणार आहे आपण, रूट वायचं काढणार आहे. इज इक्वल टू परत त्याचं पण डेरिव्हेटिव्ह येणार. आपण डायरेक्ट लिहूया. कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह काय असतं, 0 असतं. मग हेच आपण असं लिहू शकतो 1 अपॉन रूट 2. ठीक आहे, मग अशीच लिहायला पाहिजे होतं. ठीक आहे, असू दे. नंतर रूट एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय असतं, इंटू 1 अपॉन 2 रूट एक्स. हे लिहिलं. याच्यानंतर प्लस 1 अपॉन रूट 3 आलं इथं. याच्यानुसार पुढचं कसं येणार, रूट वायचं डेरिव्हेटिव्ह येणार 1 अपॉन 2 रूट वाय आणि वायचं डेरिव्हेटिव्ह आहे इम्प्लिसिट फंक्शन मध्ये, त्याला काय जोडलं जातं, डीवाय बाय डीएक्स जोडलं जातं. आता काय करूया, डीवाय बाय डीएक्स ची टर्म इथंच ठेवूया आणि इकडची टर्म आहे ती त्या बाजूला टाकू. किंवा काय करता येईल, ऍट ए टाइम इथं 2 ला 2 कॅन्सल करता येईल किंवा तिकडं टाकून मग कॅन्सल करू. आता इथं असं करूया, हे 1 अपॉन रूट 3 इंटू 1 अपॉन 2 रूट वाय डीवाय बाय डीएक्स हे आहे तसंच ठेवलं इकडं. आणि इज इक्वल टू इकडची टर्म तिकडे जाताना मायनस होऊन जाणार, मायनस 1 अपॉन रूट 2 हे लिहिलं. आता याच्यानंतर काय आलं, इंटू 1 अपॉन 2 रूट एक्स. मायनस होऊन जाणार आहे. इथं काय डिवायडेड बाय किंवा मल्टिप्लाइड बाय असं नाही, की मायनस होऊन गेले की आहे तशी टर्म तिकडे जाणार आहे. त्यामुळे आहे तसं आपण तिकडे त्या बाजूला लिहिलेलं आहे. आता यातलं 2 ला हे 2 कॅन्सल करून टाकू. आणि आता काय करूया आपण, तिकडचं 1 अपॉन रूट 3 वाय हे त्या बाजूला टाकूया आणि म्हणजे एकाच रूट मध्ये सगळंच घेऊया. यानुसार आता काय येणार बघा, 1 अपॉन रूट 3 वाय डीवाय बाय डीएक्स इथे लिहिते इज इक्वल टू मायनस 1 अपॉन रूट 2x हे लिहिलं. आता इकडची टर्म आता इथं कसं आहे, डीवाय बाय डीएक्स ला हे मल्टिप्लाइड आहे. मग हे मल्टिप्लाइड कुठं जाणार,
मल्टिप्लाय केलेलं वरती न्यूमरेटर मध्ये जाणार. तर त्यानुसार किती येते बघूया. देअरफोर इथं लिहिते देअरफोर डीवाय बाय डीएक्स इज इक्वल टू, हे डीवाय बाय डीएक्स इथंच ठेवलं, इकडची टर्म तिकडे गेली म्हणजे रूट 3y वरती जाणार, डिवायडेड बाय खाली काय राहणार आहे म्हणजे मायनस साईन वरतीच ठेवूया आपण, आणि डिवायडेड बाय रूट 2x, आणि लास्टला आपला आन्सर काय येणार आहे मायनस साईन बाजूला राहिलं, रूट मध्ये 3y अपॉन 2x. हे आपल्याला काय मिळालेलं आहे डीवाय बाय डीएक्स. इथं आपलं कम्प्लीट झालं. बघा या एक्झाम्पल मध्ये तुमच्या लक्षात आलं का. दुसरं एक्झाम्पल आपण पूर्ण केलेलं आहे. या टाईपचे एक्झाम्पल आपली संपलेत. मॅक्झिमम मी घ्यायची तेवढी घेतलेली आहेत. परत पीडीएफ मध्ये तुम्हाला टाकतेच. आता आपण काय करू पुढच्या व्हिडिओमध्ये दुसऱ्या टाईपचे एक्झाम्पल बघू.